सो हॅलो गाईज, आता माझे कॉलेज चालू होण्याची डेट आता आलेली आहे. सो मी आता माझी बॅग पॅक करते. ही आहे माझी बॅग, हे आहेत माझे सारे डॉक्युमेंट्स. इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे माझी ती फाईल, नंतर हे आहे माझं ते पॅड बरोबरच. आता ह्या आहेत माझ्या वह्या, ज्या की मी इथूनच घेऊन चाललेले आहे. पुन्हा याच्यात आहे माझे सारे रफ पेपर. हे आहेत माझ्या डेलीसाठीच्या यूज करणाऱ्या डायरीज. हे माझं वॉलेट, हा पाऊच आणि हे बाकी सारे पेन्स पेन्सिल्स वगैरे. सो आता आपण फर्स्ट ऑफ ऑल बॅग पॅकिंग करूया. ओके, सो ही आहे माझी बॅग. आणि आता मी पहिल्यांदा जे काही माझं जे पॅड आहे ते, आणि त्याचबरोबर माझी जी डॉक्युमेंटची फाईल आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे. असंसुद्धा सगळे डॉक्युमेंट मी कॉलेजमध्ये सबमिट केलेत. सो पण जे काही उरले ते इम्पॉर्टंट आहेत. सो मी आता पहिल्यांदा पॅक करते. ओके, आता याच्यानंतर डॉक्युमेंट्स इज व्हेरी इम्पॉर्टंट, ते घेणं गरजेचं आहे. याच्यानंतर हे जे काही रफ पेपर आहेत जे मला मॅथ्सचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी यूज होतील ते सुद्धा मी इथूनच घेऊन चालले. त्याचबरोबर हे जे की इम्पॉर्टंट्स पेपर ठेवण्यासाठी हे मी घेतलेलं आहे. सो अशा पद्धतीनं मी पहिला कप्पा जो आहे तो बॅगचा पॅक केलेला आहे. आता आपण बघूया नेक्स्ट पॅक झालेला आहे. सो आपण आता बघूया नेक्स्ट कप्प्यात मी काय ठेवते. सो फर्स्ट ऑफ ऑल ज्या काही मी बुक्स घेतलेल्या आहेत त्या मी इथूनच घेऊन चाललेल्या आहेत. सो त्या मी पहिल्यांदा त्याच्यामध्ये पॅक करेन आणि मग बाकी काही. ओके, सो अशा व्यवस्थित लावते की ज्यामुळे माझं सगळं जे काही सामान आहे ते व्यवस्थित बसेल. आणि सो मी अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे. याचबरोबर या माझ्या डेली लिहिण्याच्या ज्या डायरी आहेत, डेली नाही म्हणत पण जेव्हा मला वाटतं तेव्हा मी लिहिते, ज्यामुळे मला मोटिवेशनल होते. आणि ओके, हे माझं वॉलेट, ह्याच्यामध्ये सुद्धा माझे सारे डॉक्युमेंट्सच आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, ATM कार्ड वगैरे. सो मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि या आहेत हा ब्रश आणि हे स्टेशनरीचं मी आत्ता असंच एकत्र ठेवते. तिथं गेल्यावर जे यूज होईल ते मी वेगळं पॅक करेन, पण आत्ता सो मी एकाच पाऊचमध्ये सगळं काही ठेवते. तिथे गेल्यावर मी ते सेपरेट करेन. सो आता एकाच पाऊचमध्ये सगळं ठेवते. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब केलं तरी चालेल. थँक्यू.